तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या रेशीम बागेत पोहोचले आहेत। थेट जाऊयात। तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या रेशीम बागेत दाखल झाले आहेत। तर मुख्यमंत्री येणार की नाही याची सुद्धा चर्चा होती, मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीम बागेत आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। तर त्यांच्या समवेत इतर कार्यकर्ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत। तर आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीम बागेत सध्या पोहोचले आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीम बागेत येणार की नाही याची चर्चा सुरू होती, मात्र सध्या आपण ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीम बागेत सध्या आपल्याला पोहोचलेले दिसत आहेत। तर मुख्यमंत्री रेशीम बागेत दाखल झाल्याची आपण ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजवर पाहतोय। त्यांच्या समवेत आपल्याला इतर कार्यकर्ते सुद्धा दिसत आहेत। तर आपण ही पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। रेशीम बागेत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या रेशीम बागेत पोहोचलेले आहेत, काय माहिती समोर येते? गौरी, आपण पाहिलेलं आहे की काल जे संघाचं बौद्धिक होतं आणि संघाचं जे मार्गदर्शन करण्यात येतं तो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्या कार्यक्रमाला भाजपचे बहुतेक मंत्री आणि आमदार उपस्थित होते, त्याचबरोबर शिंदे गटातील जे आहेत ते 4 आमदार उपस्थित होते। मात्र देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल येऊ शकले नव्हते, त्यामुळे एकनाथ शिंदे जे आहेत ते आज इथे पोहोचलेले आहेत। अगदी थोड्या वेळापूर्वी ते इथे पोहोचलेले आहेत आणि हेडगेवार यांचे स्मारक आहे तिथे ते येऊन त्यांना आदरांजली वाहत आहेत। त्यानंतर जे गोळवलकर गुरुजी आहेत संघाचे द्वितीय सरसंघचालक, त्यांना ते आदरांजली वाहतील आणि त्यानंतर संघाचे जे पदाधिकारी आहेत तिथे अखिल भारतीय प्रचार उपप्रमुख आहेत सुनील देशपांडे आहेत, ते त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यानंतर ते त्यांच्याशी चर्चा करतील। बसून काही वेळ ते चर्चा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। गौरी, नक्कीच जितेंद्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत अजून कोणकोणते नेते किंवा कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत? एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री इथे पोहोचण्यापूर्वीच जे शिंदे गटाचे आहेत भरत गोगावले ते इथे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत आणखी काही पदाधिकारी देखील होते, त्यांनी इथे येऊन अगोदरच व्यवस्थेची पाहणी केलेली होती। त्यानंतर आता इथे एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदार देखील आहेत। सध्याचं जे चित्र दिसत आहे ते आपल्याला की हे हेडगेवार यांचे जे स्मारक आहे यांचा जो पुतळा आहे पूर्णाकृती पुतळा त्याला आदरांजली वाहत आहे आणि त्यानंतर मग खाली जी समाधी आहे गोळवलकर गुरुजींची तिथे ते जाऊन त्यांना ते अभिवादन। नक्कीच जितेंद्र, आता यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोणताही महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत, काय सध्याचं चित्र आहे? आजचा जो महत्वाचा जे होतं, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अनेक मुद्दे चर्चेला येणार आहेत। मराठा आरक्षणावरून देखील जो काल मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलं होतं त्यावर आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि इथून जो संघाचं जे इथे स्मृती मंदिर आहे रेशीम बाग मध्ये इथे ते सुरुवातीला आलेले आहेत। त्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे रामगिरीवरून निघून ते थेट इथे पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता ते विधान भवनात जातील आणि दोन्ही जे सभागृह आहेत त्यातील ते कामकाजात सहभागी होणार आहेत। आज सभागृहाचं कामकाज देखील आटोपत आहे। त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी इथे येऊन आदरांजली वाहिलेली आहे। गेल्या वर्षी देखील संघाचं जे बौद्धिक होतं त्याला ज्या दिवशी आयोजित करण्यात आलेलं होतं त्यावेळी फक्त केवळ भाजप आणि शिंदे गटाचे काही आमदार आलेले होते। दुसऱ्या 2 दिवसानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र मग इथे येऊन ते आदरांजली वाहिली होती आणि संघाच्या नेत्यांची भेट घेतलेली होती। यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस नाही आलेले आहेत।
त्यांचे काही वेगळे कार्यक्रम आणि असल्यामुळे ते इथे पोहोचलेले नाही.